किसान योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर आली, कारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो हप्ता असणार आहे पीएम किसानचा, तो 15 ऑगस्टच्या सणाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम केला जाणार आहे. ध्वज फडकवल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा जो हप्ता आहे तो वर्ग करण्याची प्रक्रिया देखील सुरुवात केली जाणार आहे. पीएम किसानचा 24वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता. तो आता या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल आणि याला लागणारी संपूर्ण तरतूद आता करण्यात आलेली आहे. सोबत शेतकरी बांधवांचा नमो शेतकरीचा हप्ता अजूनही रखडलेला आहे, तो सुद्धा जमा होऊ शकलेला नाही. तर या वेळेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत जो हप्ता असणार आहे तो एकत्रित 4,000 रुपयाची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं नियोजन आधीच झालेलं आहे. केंद्राकडून 2,000 रुपये आणि राज्याकडून 2,000 रुपये म्हणजेच पीएम आणि नमो असे एकत्रित तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजूनही 9वा आणि 10वा जो हप्ता आहे तो रखडलेला आहे. खूप दिवसापासून शेतकरी बांधवांची मागणी होती आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वेळोवेळी हा मुद्दा सुद्धा मांडला गेला आणि फायनली या मुद्द्याला आता बघितलं गेलेलं आहे. त्यावरती आता जो निर्णय आहे तो झालेला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं सुद्धा वातावरण आहे. सोबत कर्जमाफीची योजनेची निधी आहे जो रखडलेला आहे, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजूनही हप्ता जमा होऊ शकलेला नाहीये. पीएम किसानचा असो, नमो किसानचा असो किंवा कर्जमाफीचे, ही एकत्रित रक्कम तुम्हाला 15 ऑगस्टच्या दिवशी मिळून जाणार आहे. त्यामुळे हा दिवस प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस असणार आहे.